नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली फूडी फॉरएव्हर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुमच्या सर्वांसाठी एक नवीन रेसिपी म्हणजेच हुलग्याचे शेंगुळे। पावसाचं वातावरण आहे आणि हुलग्याचे शेंगुळे तर झालेच पाहिजे। मग आज आम्ही मस्तपैकी हुलग्याचे शेंगुळे तयार केले आणि नवीन पद्धत म्हणजे आजीच्या म्हणजे माझ्या आजी सासूबाईच्या हाताने ही रेसिपी आम्ही बनवलेली आहे। हुलग्याच्या पिठालाच कुळथाचं पीठ पण असं म्हणतात। कुळथाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये मिक्सरला फिरवून घेण्यासाठी जिरे, लसूण, शेंगदाणे, लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिक्सरला दळून घ्यायचं आहे, जसं आपण बारीक पेस्ट करतो तसं। आणि या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते वळल्या जातील अशा पद्धतीने। हे पीठ मळून झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ मला घेता नाही आला, पण आजींनी जेव्हा हे करायला घेतले मी त्याचा व्हिडिओ काढलेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे शेंगुळे वळू शकतात। जर तुम्हाला हे शेंगुळे वळता नाही आले तर तुम्ही पळपटावर थोडंसं पीठ घेऊन आणि आपण सरळ हात असा ठेवून वळवून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर आजीच्या हाताचे शिकायचे असेल तर तुम्ही आजी कशी करते आहे हे नीट बघून घ्या। आणि खूप छान होतात हे शेंगुळे आणि आजी आमच्या खूप पटापटा करत होत्या आणि हे सर्व करताना मला पण खूप मजा येत होती की मी हे कधी शिकेल, पण मी करून बघितलं, मला इतकं जमलं नाही। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम हे 7 म्हणजे 8 ते 10 हे वेटुळे तयार करून झाले आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरे टाकायचे आणि 1 तांब्या किंवा 2 तांबे म्हणजे तुमच्या ऍडजस्टनुसार तुम्हाला किती पातळ हवंय, कारण ते गार झाल्यावर घट्ट होतं, त्याच्यामुळं इथे मी 2 तांबे पाणी टाकलं आहे। पाणी उकळल्यानंतर उकळीमध्ये हे वेटुळे हे सोडायचे आहे। जवळजवळ 30 ते 40 मिनिटं हे चांगले शिजवून घ्यायचे आहे। मला याचा पण व्हिडिओ घेता नाही आला, मध्येच लाईट गेली होती, त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ नाही घेतला। पण जेव्हा लाईट आली तेव्हा मी हे व्हिडिओ म्हणजे घेतलेला आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच दिवसात मी हा व्हिडिओ पूर्ण अपलोड करणार आहे। सो थँक्यू।